बातमीचा सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, अंगाची लाही थांबविण्यासाठी नदीपात्रात आंघोळ. प्रवासात चेहऱ्याला व शरीराला त्रास होऊ नये म्हणून महिला पुरुषांचा स्कार्फ, टोपी व रुमालाचा वापर. थंड पेयाकडे नागरिकांचा कल. महाराष्ट्रात मागील 10 ते 15 दिवसापासून वातावरणातील उष्णतेचे प्रमाण 40 ते 42 डिग्री अंशावर पोहोचल्याने नागरिकांचे व शाळकरी मुलांचे आपल्या शैक्षणिक काम तसेच व्यावसायिक कामकाजासाठी प्रवास करताना उन्हाच्या तडाख्याने नागरिक महिला पुरुष हैराण झाले आहेत. अतिउष्णतेमुळे प्रवास करताना शाळकरी मुलं महिला पुरुष स्कार्फ, टोपी व रुमालाचा वापर करून प्रवास करताना दिसत आहेत. तर एकीकडे उष्णतेमुळे होणाऱ्या अंगाची लाही शमविण्यासाठी नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी गर्दी पाहावयास दिसत आहे. पुढील संपूर्ण मे महिना व जून महिन्याच्या 15 ते 20 तारखेपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवू शकतो. सर्वांनी उन्हापासून आपले संरक्षण होण्यासाठी प्रवास करताना जास्तीत जास्त पाणी प्यावे तसेच विशेष काम असल्यास घराबाहेर पडावे आणि महिला पुरुषांनी स्कार्फ, टोपी तसेच बाईकवर प्रवास करताना हेल्मेट व रुमालाचा वापर करावा, जेणेकरून आपला प्रवास सुखकर होईल.